तर नमस्कार गाईस. तर आता आपण आलो आहोत आहेरवाडीला, म्हणजेच हे माझं आत्याचं गाव. आम्ही नवीन घर बांधलं आणि ह्यांनी नवीन घर बांधलं. सो ह्यांच्या घराची ही पहिली दिवाळी आणि आमच्या घराची ही पहिली दिवाळी होती. तर ह्यांनी जे घर आहे ते ह्यांनी असं शेतामध्ये बांधलं आहे, शेतामध्ये घर बांधलं आहे. सो हे गावापासून थोडंसं दूर आहे. खूप छान वाटतं इथं, मौसम वगैरे बघू शकता तुम्ही. आणि हो, इथले डोंगर ही खूप युनिक आहे बघा, डोंगर ही खूप युनिक आहे आणि वातावरण पण खूप खूप सुंदर आहे. बट इथं एकच गोष्ट खटकती मला की इथं भरपूर सारे, म्हणजे पुण्यापासून खूप लांब आहे हे गाव, कारण की आमचं गावापासून पण हे खूप लांब आहे हे घर म्हणजे गाव. एकच गोष्ट खटकते की हे जे मागं दिसते हे जे आहे तर ते लोकांचं म्हणणं आहे की हे जे आहेत ह्या कंपन्या आहेत पण त्या बंद पडल्या होत्या, म्हणजे बॉटल बनवायची कंपनी वगैरे होती तर बंद पडली आहे. तर आम्ही प्लॅन केला आहे की तिकडे एकदा जाऊन एक्सप्लोअर करणं, बघूया तिकडं नक्की काय ते. सो आपण उद्याची वाट बघूयात, कारण की आता रात्र झाली आहे आणि रात्रीचं जरा जाणं जरा असं म्हणजे अननोन ठिकाणी जरा रिस्कीच आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आता आपण चाललो आहे उन्हातान्हात, बापरे, आता आपण उन्हातान्हात चाललो आहे ती जागा दाखवायला ज्याच्याबद्दल कालही तुम्हाला सांगत होते. सो आता आम्ही सगळं आवरलं आणि आता आपण जाऊया तिथे आणि बघूया की तिथलं म्हणजे सगळं कसं आहे, काय आहे तिथला राज तर नाही करणार, आपल्याला कोण सांगणार नक्की नाही. म्हणजे बट ते हां, काय झालं नक्की आणि कशी आहे ती जागा ते आपण एक्सप्लोअर करायला जाऊया. काय म्हणतात तेच मला आठवत नाही. मला एक बरं ठीक आहे गाईस, आठवस तोपर्यंत तुम्ही व्लॉग एन्जॉय करा, पुढे जाऊया. पण आता मागून सध्या अजून ऐका एक मिनटं, सध्या काय विषय झालेला आहे की आता आम्ही तिकडे गेलो आणि हे आमच्या घरातल्यांना कळत, आमच्या घरातले खूप ओरडतील म्हणून. तर हे बघा, ही जी आहे हा दादू आहे आणि ही जी आहे ही सिद्धीची चुलत बहीण आहे. सो तिला आम्हाला नाही न्यायचं आहे, आम्ही बाकीचे सगळे चाललो पण ती कटत नाही आहे. तिला कटवायचं आहे आम्हाला पण ती कटत नाही आहे. सो बघू आता. हां, मी तुला बोलवतो परत. सो दादू कंटाळून मुद्दा म्हणून कोणी दादू तर इथं छोटासा अपघात झालेला आहे, अपघातच झाला आहे. तर आम्हाला ह्या मुलीला कटवायचं आहे. बट बघूयात आता काय होतं. गाईज, तुमच्यासोबत पण असं नक्कीच होत असेल, सो प्लीज कमेंट डाऊन. म्हणून आता आम्ही तिकडे सोडून होतो, आम्ही गावात चाललो. गावात सिद्धी सुमित, ठीक आहे, स्टेट येऊन. तर गाईड शेवटी सक्सेस मिळालेला आहे. सिद्धीने त्या मुलीला कटवलेला आहे आणि ती मागं तिला कळले पण आपण तिला कटवलं ते परत तिच्या करत ते बघते की ती मागं बघते, तुम्ही मागं नका बघू. तर सिद्धीने तिला कटवलं आणि हा जर का ब्लॉग तिने बघितला तर हा जर का ब्लॉग तिने बघितला तर लेट्स सी. बट आता आम्ही चालवलो आहे आपल्या खऱ्या मिशनवरकडे. डिटेक्टिव्ह शोधा, आपण आता चाललेलं आहे आपल्या खऱ्या मिशनकडे. सो बघत पण आता अजून एक अडथळा आहे की तिथं आमची सगळी लोकं बसलेली आहेत घराच्या बाहेरच, त्यांना आम्ही दिसू आणि ती मागच थांबलेली आहे, नाही दिसते आता ती, बट ती थांबलेली आहे. पण आपण बघूयात, चला तर जाऊयात आपण. तर गाईज, आम्ही आता दादूला परत बोलवलंय आणि दादू आता परत येतोय. आता आम्ही चाललोय, तुम्ही बघू शकता. इकडं जायचं, ह्या साईडला जायचं आपल्याला. आणि जी आमची सगळी लोकं आहेत ती बसलेली आहे तिथं, पण त्यांनी आम्हाला प्रश्न नाही विचारला पाहिजे की तुम्ही कुठं चाललाय ते. तर दादू येत आहे हळूहळू. तर आपण आता जाऊयात पुढे पुढे. काय माहिती गाईज, इथे पण एक पडीक घर आहे, पण ह्याचं एंट्रन्स कुठे तेच आम्हाला माहीत नाही अजून. आणि इथून ही लोक आम्हाला बघतील सुद्धा, कारण की घर खूप जवळ आहे. सो आपण इथे नाही जाणार आहे हवेस, आपण चाललो आहे पुढे. तर पुढे एक फॅक्टरी आहे जी की बंद पडली आहे, आणि ती का बंद पडली, कशी बंद पडली ते आपण बघूया पुढे जाऊ. आणि त्या फॅक्टरीची काय सिच्युएशन आहे आत्ता हेही बघूयात आपण. असं आम्हाला कळण्यात आलं की ती फॅक्टरी जळली वगैरे होती आणि खूप मोठा अपघात झाला होता तिथे. सो आपण बघूया, जवळच आहे पण खूप भयानक आहे, म्हणून तिथं कोणीच जात नाही. बघू शकतो यायचं तू पण. गाईज, त्याला आमच्या ब्लॉगमध्ये यायचं नाहीये का? त्याला आमच्या ब्लॉगमध्ये ॲक्च्युली यायचं, आम्हीच घेतलं नव्हतं त्याला, म्हणून आता तो बोलतो आता मला यायचं नाही, चिडला आहे. बट इट्स ये दादू, नको चिडू, घेतो आता. यावेळेस घेतो तुला ब्लॉगमध्ये. बघा, तो चिडलाय ॲज युजल. म्हणजे मागच्या वेळेस काय झालं होतं, तो बोलला आम्ही ब्लॉगमध्ये येतो. आम्ही बोललो नाही, आम्ही कुणालाही नाही घेऊ शकत. पण ह्या सीझनला
तो चिडला. सो इट्स ओके. आता आपण पुढे जाऊया. तर ही वाट अशी आहे आणि लांबून पूर्ण सगळीकडनं गवतच गवत दिसतं. तुला लिहितोय ना आम्ही काल आलो होतो. कंपनी तरी तिकडे आहे ना. अरे ती वेगळी आहे, ती घरं आहेत, घरं लोकांची. इथं कंपनी आहे, कंपनी तुला बघायची आहे ना. तर लांब लांबून आपल्याला काही दिसत नाहीये, फक्त गवत गवतच दिसत आहेत सगळे. गाईज बघा इथेच आहे ती कंपनी. ही कंपनी आहे ती. जनरेटर रूम बी असं काहीतरी. गाईज जर तुम्ही Haunted हॉरर मूवीज मध्ये बघत असाल असेच सीन असतात, तसा सेम सीन तुम्हाला इथे बघायला मिळतो. पडीक सगळं. आणि आता तरी आम्ही दुपार चाललो, जर तुम्ही रात्री चालत तरी अजून भयंकर आणि भयानक दिसतं. तिथे झूम कर ना तिकडे त्या कोपऱ्यात. गाईज तुम्ही हालत बघू शकता. किती आपण घाण. कुठनं एंट्री मारली रात्री तिकीटची भांडणं झाली त्यामुळे अशी अवस्था झाली. उड्या मारतात हे सगळे. चल इकडून ये, इथनच आहे. इथनंच आहे ना. दादू तुला नाही वाटत? ते बघ ती सिद्धी मंद. मी नाही ना गाईज लोक आतापासूनच घाबरायला लागलेत. काय तर गाईज हा आहे जनरेटर रूम. जनरेटर रूम. इकडे आहे काय? तिकडे आज जाऊ बघू काय. अरे काहीच नाही इथं रूम नाही. आतमध्ये बघ ना तू. गाईज हे पूर्ण जळलेलं आहे. बाकी ते मोटर चालू आहे. नवीनच दिसते रे ती. किती वेळ बरं चल तर गाईज इथून एक माणूस बाहेर निघाला. आणि आम्ही लगेच उलट चल चल शिटी चला. गाईज आपला दौरा परत सुरू ठेवूया. हे मग अजून कोण नसेल आतमध्ये. तू कशाला आला ते गाड्यामध्ये नाही की विनाकारण इथनं बघ पहिले. इथे एक बैलगाडी आणि इथे इथून फक्त शटर आहे. आपण तिथून जाऊ. हे दादू बघ. अरे मग मला कसं काय करू? सूत्र भुकताय बाबा. किती इकडे काठी आहे कशाला घाबरताय? काठी आहे. चला गाईज आपण इथून आतमध्ये जाऊ. आपण पाहिजे फटाके सुटलं तर. क्वालिटीची आग असेल. गाईज दार खोलून आतमध्ये जाऊ प्लीज. कंपल्सरी टू वॉश हँड विथ सोप अँड वॉर्म वॉटर बिफोर एंटरिंग द प्लेस. हा धुवून या. गाईज अरे हे काय त्याला म्हणतात? फॅक्टरी. गाईज वरचं पण खूप भयानक आहे. कधीही पडू शकतं. सो रिस्की. गाईज आणि पूर्ण काचा वगैरे खूप आहेत. आतवर नाही जाऊ शकत गाईज. या चेअरवर रात्रीचं कोणतरी बसत असेल. हे काय पांढरं हे कसं नाही जळलं नाही. नाही गाईज हे बघा ह्या मशीन्स आहेत जिथे ते फॅक्टरीमध्ये काम सुरू होतं. बहुतेक बॉटल्स बनवायच्या मशीन्स आहेत. गाईज तिकडे पण एक रूम आहे. काय झालं? कसले बुक्स? ते नको काढू, साप वगैरे असं. गाईज इथे नोटबुक्स वगैरे आहेत ज्या नाही जळाल्या.
आग लागली होती इथे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या मशीन्सचे हालत. स्पर्शा वगैरे पण एवढा डेंजर आहेत की आपल्या पायात घुसू शकतात म्हणजे एकदम सगळं फुटलं. त्यांचा चुरा चुरा होते फरशांचा. अरे श्रद्धे तिथला पोस्टर अजिबात जायला पण नाहीये. हो का बाहेर आगच नसेल गेली. हे काय इथं ही झालंच नाही. इथं ऑफिस होतं वाटतं त्यांचं. चला केबिन असणार आहे केबिन. गाईज असं बोलतात की इथे जास्त वेळ थांबायचं नाही आणि इथे यायचं पण नाही, पण आम्ही न सांगता आलो सगळ्यांना आणि आता आम्ही लगेच जाणार सुद्धा आहोत इथून बिकॉज जास्त रिस्क घेणं सुद्धा चांगली गोष्ट नाही आहे. संपलं व्हायला नाही. आता दुसरं बघ राहते घरं. हा, चलतं घरी. आपल्याला सगळ्यांना ह्या गोष्टी एकेकाने बाहेर या आणि दार लावून घ्या. ठीक आहे, दार उघडं ठेवू नका, दार लावून घ्या. दार लावायचे ह्याचं पण नाहीये. दार लावायला लागतं. सो गाईज तुम्ही आला इथे तर कधी प्लीज दार वगैरे लावा. दार उघडं ठेवणं इज नॉट गुड. बाहेर वाटत नाही काय झालं. हेच फायनली बाहेर आलं. आतमध्ये असं खूप कसं तरीच वाटत होतं, पण आता आपण बाहेर आलो आणि बाहेरचा नजारा इज फाईन. सो आता आपण बघूया पुढे जाऊन दुसरा काही भेटतंय का, तिथे पण आपण जाऊन बघूया कसं काय आहे ते. सिलेंडर पण आहे, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे. किती MCB. चला सिद्धी सगळ्यात आधीच बाहेर जाऊन थांबली. आता आपण जाऊयात जिथं ही लोक राहत होती. तिथे ही काम करायला यायची ह्या फॅक्टरीवरती आणि तिकडे ती राहत होती. आता त्या घरांमध्ये जाऊयात आपण. ते सुद्धा सगळं बंद आणि पडीक झाले कारण की ही फॅक्टरीच जळाली. सो तिथे राहणारी लोक वगैरे ते सगळे तिथून गेले निघून. का त्या फॅक्टरीमध्येच होते माहित नाही आपल्याला. तिकडच्या मोठ्या फॅक्टरीत जायचं का? ती पण बंद पडली का? हा. हा चल तिकडे जाऊ. तिथं तर पाण्याच्या बाटल्या बनत होते प्लास्टिकच्या. मग इथं काय बनवत होतं? इथं काचेचे बनत तिथं काचेचे होते. का असंच होतं? जायचं का सिद्धी? जायचं. ते जरा लांब आहे पण. फक्त असं गेलं. ते पण ते जरा लांब आहे ना. किती लांब आहे? किती वेळ लागेल? ते पण जळलं. हा, मग अरे काय विषय सगळं गाईज जळतंय. अजून एक फॅक्टरी जी की जळली असं आपल्याला कळणार आहे आता. सगळेच फॅक्टरी जळतात. जायचं का मग तिकडं? तर पटापट जाऊ. गुपचूप मध्ये चला पटकन. इथनं कुठनं तरी दुसरीकडनं रोड तिथे नाही. पण जाऊया आपण. इथनं मधनं रस्ता होता ना. तिथनं पण आहे ना. अरे पण ह्या लोकांसमोरनं जाणार का आपण? मधनं जाऊन मग तुला ते सांगते. काय ग सिद्धी? गाईज गावातल्या मग लोकांना काय दिसायला नाही पाहिजे म्हणून आपण चला, गपचूप पटापट जायचा चला. प्लॅन करतो. ऊन पण लई. तुम्ही ब्लॉग एडिट करणार आहे का नंतर? नाही असंच टाकायचं. आम्हाला कसं आमच्या ऑडियन्सला असं सगळं रिअल दाखवायला लागतं. असं म्हणजे काही असं हे करून नाही, एडिट वगैरे नाही करायचं. सगळं रिअल आणि प्युअर दाखवतो गाईज आम्ही तुम्हाला. सो लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. चालतं कर का. काय नाही रे, आम्ही इकडे फिरायला चाललो होतो म्हणलं येतोय का. कसलं भारी दिसतंय. की अरे आम्ही जरा नाही का हॉन्टेड प्लेस जरा हे करतो. आम्ही त्या कंपनीत चाललोय. तिकडं कंपनीत हॉन्टेड प्लेसच्या कंपनीत कंपनी बघ तिकडे ती पाण्याची. अरे ये ना. आणि मग घरी बिरी कधी जाणार आहे? अरे मी काय बोलतीये. बरं बरं मग येतोय का? थांब जरा आपण नजारा येणार दाखवू. दे मग घरी नको सांगू तसंच ये. ही काय हे लुथवन. लुथरावन येते. कसं कसं म्हणजे काय हा Spoken मराठी. थला काय नाही ना. स्पोकन मराठी क्लास लाव. मराठी class. आणि त्याचं माणसाचं नाव आहे लुथरा.
जंगल कोणते? नाही नाही तो कोणता कार्यक्रम होता झी वरची अरे कुमकुम भाग्य. कुंकुम भाग्य, अरे, कुंकुम ऐक भाग्य मी काय म्हणलं. म्हणतो. किती जवळ आहे? तुम्ही काय म्हणाले लांब? गाईज हीच आहे ती फॅक्टरी जी की आधीच्या फॅक्टरीपेक्षा पण खूप मोठी आहे आणि ती पण जळली. जे काय नक्की यांचं मेकॅनिझम होतं की सगळ्या फॅक्टऱ्या जेवढ्या आहेत तेवढं नुसतं जळतातच आहेत. मला वाटतं त्यांच्या कनेक्शनमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. म्हणून ह्यांनी फॅक्टरी परत बनवणं सोडून दिली. हां आता इथं फॅक्टरी नाही आहे दुसरी कोणती 2 फॅक्टरी होत्या त्या सगळ्या जळून खाक झाल्या. जेवढ्या लांब फॅक्टरी असून तुझं जळणार त्या दोन. तुला माहिती आहे? दोन्ही ती गर्दी बॉटल्सच्याच कोणी तिथं? फॅक्टरीच. दादू तिकडं माणूस थांबले. गाईज इथे एक जळलेली गाडी सुद्धा आहे आणि बहुतेक दादू घाबरला. दादू पुढे येत नाही. गाईज चले आमरेला. हा 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 हे असं आलं. चले. तसं नाही उलट मी आमची पहिचान लावली. ए, तुला घे तुझं. यार चल लवकर ए, चल चल चल. सो गाईज आता पुढे जाऊया. दादूच्या केसांवरती एक माशी बसली. गाडी बिडी पण झालेली. हो, हो, ते नुसतं बोलायचं. आणि त्यात कितीतनंच गेट आहे आतमध्ये. वाटे सिटी पार्क. हा, गाईज हिचंच गाव आहे पण ही पाय वाटे ती मेन वाटेने चालली. ओके गाईज मेन वाटेने जाऊया. ती माशी तिला तिला बघितलं तर आपले लोक ओळखणार आहे, आपली कोणाच्या घरचे. तुला पण दिसतं. तो तोंड लपव. ती दादूच्या केसांवर. गाईज एक माशी दादूच्या दादूच्या नुसती केसांवरती बसती ती. चला माझ्याकडे आली ती. फुलं काढा. ही हा ती जहरीली फुलं आहेत. गाईज दादूचं असं म्हणणं ही जहरीली फुलं आहेत. पण बघूया आम्ही इकडूनच करतो खरेदी. तुम्ही ताजमहल जायचं मन नाही का झालं साईबाबा टरकली तुमची. हा, रात्री चालतो 9 वाजता. गाडी कोणती ही? हे बघ ते बघ तिथं मागं बघ कसं आहे ते. पेट्रोल. यार, आतमध्ये चाललं असं नका दाखवू. कसं जाणार पण लोक येतात आता बघतात येत. बुक मागं वळून वळून बघतो गं तो माणूस. तुला याचं नाव काय आहे? 2019 मधले 2009 मधले 19. 9 त्याचा जन्म 1913 ला झाला आणि मेला झाला. कुठे इथनं घे. ए दादू ये इकडे 2 मिनिटं. तू तिथं नको एकटी नको थांबू गं. गाईज सिद्धीचा काहीतरी विषय आहे. ए आई ये इकडे जिने इकडे लवकर ये. अगं इथे जिने. ओके सो गाईज आता आपण बघूया काय कसला तरी आवाज आला. So guys, आता आपण बघूया इकडून वाट आहे का कारण की पुढची खाली वाट खाली. ऑलमोस्ट बंद होती. इथं खूप साऱ्या बाटल्या त्या आहेत. दिवशी खरं बोल. बाटल्यांची फॅक्टरी म्हणून खूप साऱ्या बाटल्या आहेत. हा, इकडं असं रस्ता आहे. असं काही नाही गाईज माणसांनी बाटल्या टाकल्यात त्या. हे नाही इथून काय गाईज चुकीच्या जागेवर आणलेलं तिथे काही नाही वाट. इथं बघायला आहे ना. कशाला इथं आणलं.
डबल टिपल सो गाईज इथून म्हणजे आतमध्ये जायला या हवाला फॅक्टरीमध्ये जागाच नाही आहे कुठे, पूर्ण पॅक केलं आहे ह्यांनी. सो सॅडली आतला टूर बहुतेक तुम्हाला दाखवू शकणार नाही आपण, बट लोक पण खूप येत जात आहेत इथून. ज्यांनी आम्हाला बघितलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. गाईज परत आपण गोल फिरून इथेच आलेलो आहोत. ती सिद्धी परत मागं मागं थांबायला लागली. सेम जागा. काहीच इथे पण एंट्री नाहीये, काच आहेत. हे हिथून इकडे गेले होते जाते इथून आहे की रस्ता मग गाईज काम खाली लपली आहे. गाईज श्रद्धा आणि पूर्वा इथून ह्या बारीक जागेतून आतमध्ये गेलात तर आता आपण बघूयात आतमध्ये काय दिसतंय त्यांना. दादू पण चाललाय आतमध्ये. जायचं का सिद्धी? ही सिद्धी नाही येते आतमध्ये, नकोच जायला कारण की काहीतरी भयानक वाटते त्यांना. आता बघूया आतमध्ये काय येते. गाईज पूर्ण गाईज पूर्ण अंधार येते. आपण जास्त तर आतमध्ये नाही. बघ कसं आहे. शपथ बापरे अवघड आहे. रात्रीचं येशील का? नाही नाही तर दिवसाने फाटते रात्रीचं कुठे स्टोर रूम. बघायचं काय बघून तर असला स्टोर रूमला बघू. गाईज सगळ्यांची वाटती आहे. वरती पण आहे. गाईज खूप जास्त भयानक वाटतं. अंधार स्वतःची जाणे मला सांग. अंधार बघा पूर्ण काळ आणि खूप डेंजर वाईब्स येतात इथून. ते मागं बघ. चेअर बिअर सगळं टाकायचं. आहे की ना एक स्टोर. इथं स्टोर रूम आहे गाईज आणि फक्त एवढ्याच जागेत उजेड आहे, बाकी सगळा अंधार आहे. तिकडे पूर्ण काळ आहे. दादू गेला दादू तुला कोणतरी वाढायचं आहे. हे एकच खोलू शकतो. हे एकच खोलू शकतो. तू पाहायचं आहे का प्रेशर स्लायडिंगचं हे बरं. केवढा एडपर्यंत आहे तिकडं. बंद करा पण. मुर्दे तिकडं सील पॅक सिद्धी बघ सिद्धी. सील पॅक मारले माहिती आहे तिकडं. ह्याच्याकडे बघूनच फाटले. काहीच दार वगैरे बंद करू. सॉरी कोणी इथं असेल तर. ते माहिती ना आप में होतो तो बार बजाइए मी होतो एक बार. गाईज गाड्या येतात तिथून. फक्त स्टोर रूम बघितल्यानंतर खूप भयानक होतं. खूप अंधार आणि खूप मोठं होतं तिथे. म्हणजे पार्किंग टाईप होतं ते. पार्किंग केवढं मोठं असतं तसं होतं आणि पूर्ण काळं बेसमेंट वाला तिकडे मागं पडलं होतं पण थोडंसं भिंत. ए मग हे जळालं नव्हतं म्हणजे याचा अर्थ नाही गाईज जळालं नव्हती, फक्त बंद पडली होती. का म्हणलं जळालंय आणि जळालंय? तिथं जाण्यासारखं काय आहे, सगळं सिमेंटचं आहे. तिथं पत्रे बित्रे होते ते सगळे, ते गंजले होते. परत आणि हे डबल फ्लोअर आहे हा.
असं वाटतंय. गाईज असणारच थोडंसं आहे. सक्सेस झालं. अरे तुम्हाला जाऊ म्हणलं होतं राव. काय तुम्ही तेच ना. हे बंद असणार आहे ते सगळे दरवाजे. अरे पण हे तर बघितलं असतं ना ते बाहेरचे ते स्पेस. तेच ना दोघांची सो फाटकी गाईज आहे. आपण बघितलं जेवढं बघितलं तेवढं बघितलं. आता नेक्स्ट टाइम जर अजून एक्सप्लोर करायचं म्हणलं तर बघूया नेक्स्ट टाइम. आता तर नाही करणार कारण की आता टाइम सुद्धा नाही आहे आणि गट्स सुद्धा थोडे कमी आहेत. सो लेट्स गो आता जाऊया घरी. थँक्यू अँड लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल टू आवर चॅनल. मी भूतबित नसतात असं थँक्यू सो मच. एकटे जाऊन दाखव बरं.